छोट्याशा लाल माठची आमटी तुम्ही खाल्लेली आहेत का? चला बनवूयात. ही आहे छोटीशी लाल माठ. याला मुळं आहेत आणि मुळांना भरपूर माती आहे. आधी साफ करून घेऊयात. अशा प्रकारे 3-4 काड्या मी एकत्र केल्यात आणि त्याची मुळं मग मी काढून टाकली. मुळं न काढता डायरेक्ट धुतली तरी चालेल, पण मी माती जादा होती त्यामुळे मुळं जी होती ती काढून टाकली. अशा प्रकारे साफ केली. त्याला धुवून चिरून घेणार आहे. वाटप तयार करण्यासाठी इथे मी कांदा जरासा परतून घेतला तव्यावर. त्यानंतर त्यात तेल घातलं, थोडे काळे तीळ घातले, आता हिवाळा आहे म्हणून, आणि थोडासा कांदा परतून झाल्यावर खोबरं घातलं आणि छान परतून घेतलं आणि गॅस बंद करून मालवणी मसाला घातला आणि तोपर्यंत ते वाटप थंड होईपर्यंत भाजी चिरून घेतली आणि लसूण ठेचून घेतला. आता एका टोपात मी तेल घालून लसूण चांगला परतून घेतला आणि चिरलेली भाजी त्यात घालून एक वाफ आणून दिली आणि त्याच्यानंतर केलेलं वाटप मी इथे घातलेलं आहे. परतून घेतलं आणि पुन्हा एकदा वाफ काढून घेतली आणि यात मी उकडलेली मसूर घातलेली आहे. आवडीनुसार आपण चवळी देखील घालू शकतो. आवश्यकतेनुसार पाणी, मीठ आणि कोकम हे घालून त्याला उकळी आणून दिली आणि आमटी तयार. आता आपण मसूरची आमटी तयार करणार आहोत. इथे तेलामध्ये मी लसूण परतून घेतला. त्यानंतर उरलेलं जे वाटप होतं ते घातलं. यात आपण फोडणीला टोमॅटो देखील टाकू शकतो. यात वाटण परतल्यानंतर मी मसूर घालून घेतली आणि आवश्यकतेनुसार पाणी, मीठ आणि कोकम घालून याला उकळी दिली आणि आमटी तयार.